नमस्कार, मी मोनिका पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। तर आज आहे नवरात्रीतला 5वा दिवस। तर आज आहे पिवळा कलर। तर पिवळ्या रंगाविषयीची आपण काही फळं आणि काही फळभाज्या किंवा काही भाज्या असतील त्या आपण ह्या पिवळ्या रंगाच्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या त्या पाहणार आहोत। तर कोणत्या भाज्या आहेत आणि कोणती फळं आहेत ती आता पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या आहारात पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे। तर पिवळ्या रंगामध्ये साधारण कोणत्या भाज्या येतात तर ते आपण बघतोय। तर त्याच्यामध्ये येतं भोपळा किंवा शिमला मिरची असेल, ज्या रंगीत शिमला मिरची असतात त्यातली जी येलो कलरची शिमला मिरची असते ती ह्या कॅटेगरीमध्ये मोडते। मका असेल किंवा फळांमध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की आंब्यानंतर अननस, परत पपई आहे, लिंबू आहे। तर हे सर्व ह्या पिवळ्या रंगाच्या वर्गामध्ये मोडतात। तर आता त्याच्या पिवळ्या रंगाच्या ज्या काही भाज्या आहेत किंवा फळं आहेत त्याच्यापासून आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि त्याचबरोबर हृदयरोग, मधुमेह किंवा अन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी ह्या पिवळ्या रंगाच्या भाज्या किंवा पिवळ्या रंगाची फळं हे काम करतात। तर आता आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघूया की कोणती फळं आपल्याला किंवा कोणत्या भाज्या आपल्याला काय पोषक मूल्य आपल्याला शरीरासाठी प्रोव्हाइड करतात। आता आहे अननस। तर अननसामध्ये पोटॅशियम आणि एन्झाईम हे भरपूर प्रमाणात असतं। यामुळे आपल्या शरीरावर येणारी जी सूज असते ती कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर शरीर हे डिटॉक्स देखील होते। या फळामध्ये अँटीऑक्सिडंट देखील हे भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल। तर आपण आता पाहतोय अननस। तर अननसामध्ये पोटॅशियम, एन्झाईम आणि अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतं। तर त्याच्यामुळे होतं काय, तर तुमची जी रोगप्रतिकार क्षमता असते ती वाढते आणि तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते। त्याचबरोबर तुमची दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदूच्या आजाराचा जो धोका असेल तो देखील तुम्हाला कमी होतो। त्यामुळे अननसाचा वापर तुम्ही डेली बेसवरती फ्रूट सलाड असेल किंवा एक फळ म्हणून अननसाचा ज्यूस म्हणून जरी तुम्ही त्याचा रोज वापर केला तरी हे खूप फायदेशीर ठरेल। आता त्याच्यानंतर येतं भोपळा। तर भोपळ्यामध्ये हे भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि वारंवार भूक लागण्याची जी समस्या असते ना ती भोपळ्यामुळे कमी होते। त्यामुळे तुम्ही भोपळा कॅलरीजची मात्र कमी नसते ह्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही भोपळा हा तुम्ही डेली बेसवरती जरी खाल्ला तरी चालू शकतं। भोपळ्याचा वापर तुम्ही भोपळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी वापरता किंवा भोपळ्याची भाजी केली जाते। त्याचबरोबर सांबार असेल किंवा डाळीमध्ये देखील वापरला जातो भोपळा, किंवा भोपळ्याची तुम्ही चपाती देखील करू शकता, ती देखील खूप छान लागते। आता त्याच्यानंतर येते पिवळ्या रंगाची शिमला मिरची। तर ही शिमला मिरची शक्यतो जे काही आपले चायनीज पदार्थ असतील किंवा पनीरच्या काही भाज्या असतील विविध ग्रेव्हीच्या, पंजाबी डिशेस आपण म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये ह्या मुख्यतः भाज्यांचं जास्त प्रमाण दिसतं। तर पिवळ्या रंगाची ही जी शिमला मिरची आहे ती आकाराने आणि दिसायला आणि टेस्टला ही अगदी आपली जशी ढोबळी मिरची असते त्याचप्रमाणे असते। तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं तर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ह्याचा खूप जास्त प्रमाणात आपल्याला ही पोषक मूल्य त्या शिमला मिरचीमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे फॉलेट देखील असतं। त्यामुळे तुम्हाला जी तुमच्या शरीरातली होमोस्टेटची पातळी असते ती ह्याच्यामुळे नियंत्रित राहते आणि तुम्हाला जर हृदयाचा धोका असेल तर तो कमी होण्यास मदत होते। आता त्याच्यानंतर येतो मका। तर मका तर आपल्याला बाजारात इझिली अवेलेबल होतो आणि मक्यामध्ये भरपूर प्रमाणात हे व्हिटॅमिन बी असतं, थायमिन असतं, जे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं काम करतं। त्यानंतर येतं नियासिन। तर नियासिन हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी हे खूप जास्त मदत करतं। तर त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड असतं। ते फॉलिक ऍसिडमुळे तुमच्या शरीरातल्या लाल रक्ताच्या ज्या पेशी असतात ना त्याची वाढ करण्यासाठी किंवा त्यांची निर्मिती वाढवण्यासाठी मक्याचा खूप जास्त उपयोग होतो। त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडता फळांचा राजा तो म्हणजे आंबा। तर आंब्यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए असते आणि यातील पोषक घटक हे आपल्या त्वचेच्या
किंवा सूर्याची जी किरणं असतात त्याच्यापासून वाचण्यासाठी हे खूप जास्त मदत करतात आंबा. त्यामुळे शक्यतो मला वाटतं निसर्गाने तशी ठेवण केली असेल की उन्हाळ्यामध्येच आंबा येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पॉलिफिनाइल देखील असतं, जे वेगवेगळ्या कॅन्सरच्या रोगाशी रिलेटेड जे काही गोष्टी असतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करतं. त्याचबरोबर आंब्यामध्ये इतरही काही घटक असतात, तर त्याच्यामध्ये क्वेरेसिटीन, फिसेटीन, ॲक्वोस्वेरेटीन, गॅलिक ऍसिड आणि मिथाइल गॅलेट हे देखील अँटीऑक्सिडंट ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि हे सर्व गुणधर्म हे आपल्या शरीराच्या स्तनाचा जो कर्करोग असतो त्याच्यासाठी कमी होण्यास किंवा पोटाचा जो कर्करोग असतो त्याच्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं काम करतात. तर आपण आता पाहतोय लिंबू. तर लिंबूमध्ये हे भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असे गुणधर्म तुम्हाला पाहायला मिळतात. लिंबूच्या सेवनामुळे काय होतं, तर तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी लिंबू हे खूप महत्वाचं काम करतं आणि त्याचबरोबर हे आरोग्यवर्धक देखील आहे. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी हे जास्त प्रमाणात पिलं जातं की ज्यामुळे तुमच्या शरीरातली जी दाहकता असते ती कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते. तर असे हे आपण बरेचसे पिवळ्या रंगाच्या वर्गामध्ये जी मोडणारी फळं आणि जे काही भाज्या किंवा फळभाज्या आहेत ते मी आज तुमच्या समोर सादर केले आहेत. तर ह्या पिवळ्या रंगाच्या विषयी ही जी मी माहिती तुम्हाला जेवढी जमेल तितकी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि अजून जर कोणते तुम्हाला काही पिवळ्या रंगातले काही फळं किंवा भाज्या काही माहिती असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही ते माहिती पडेल आणि इतर जे आपले बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना देखील माहिती पडेल. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.